अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती. पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धीचे, सिद्धी जोहरचे. ही आक्रमणाची बातमी आऊसाहेबांना हेरांमार्फत कळाली आणि आऊसाहेबांनी दरबार बोलवला. क्षत्रिय कुलावतस सिंहासनाधीश्वर व ब्राह्मण प्रतिपालक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज येत आहे हो. फाजिल खान, तुम्हारी फौज किले के पिछले बाजू में रहेगी. ये सिवा के लोग कहीं से भी दगा दे सकते हैं, समझे? जी हुजूर. मसूद, तुम्हारी एक टुकड़ी किले के चारों ओर घूमती रहेगी. अगर कुछ भी गलत लगा तो सीधा हमला बोल देना. जी हुजूर. और चौकन्ना रहना. ये मराठे सामने से वार नहीं करेंगे, छिप छिप के वार करना उनकी फितरत में है. चौकन्ना रहना. कहीं पे भी घेरा कमजोर लगा तो दुश्मन के पहले मैं तुम्हें मार दूंगा, समझे? जी हुजूर. राज, त्या सिद्धीनं लईच मजबूत याडा लावलाय. मुंगी सुधी हात बाहेर करू शकत नाही आणि त्यात भर म्हणून टोपीकर लांब पल्ल्याची तोप आणली आहे त्यांनी राजापुरसनं. एकाच नाव येंद्री आणि दुसऱ्याचं गिफड. एकीकडून सिद्धी, दुसरीकडून शास्ता खान. आता आम्ही संपलो असं वाटून आमच्या वैऱ्याच्या छावणीत त्याच्या मदतीला आले. ते व्यापाराचं कारण काढून या देशात आलेली ही मंडळी, पण व्यापारापेक्षा या देशीच्या राजकारणातच त्यांचं ध्यान अधिक. हे डच, पोर्तुगीज, वलंदेज, टोपीकर सगळे एकाच माळेचे मणी. ही माणसे नव्हेत. येणाऱ्या काळात हे टोपीकर आपल्या मुलखाला फारच त्रासदायक ठरणार आहेत. होय राजे, पण आता यातून मार्ग काढायलाच हवा. आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळगड जवळ करूया. विशाळगडावर पोहोचताच पुन्हा नव्या जोमानं आपण सिद्धीवर हल्ला चढवू. अगदीच योग्य विचार आहे राजे. शत्रूची कोंडी करायची असेल तर शत्रूस गाफील ठेवूनच इथून बाहेर पडावं लागेल. आणि त्यासाठी तुमचा बेत काय आहे नाईक? राज, बेत असा आहे की जेव्हा आपण गड सोडायला लागू तेव्हा आपल्या बरोबर 2 पालख्या राहत्याल. एका पालखीमध्ये तुम्ही असताल आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशील. राजे, नायकांनी याआधीही स्वराज्य संकटात असताना योग्य ते मार्ग सुचवले आणि यावेळी त्यांचा भेद चुकणार नाही राजे. होय नाईक, आता तुम्हीच आमचे शंभू शंकर. तुम्हीच मार्ग दाखवा. वय राज, फक्त आजची रात द्या. गनिमाचा सुगावा घेतो. मुजराव साहेब, राजा पन्हाळगडे अडकून पडलेत ना व. तुम्ही चिंताच करू नका. आई भवानी हाय पाठराखणी. आत्ताच्या आत्ता जातो आणि पन्हाळ्याचा याडा फोडून येतो. जियाऊ साहब, अगर हमारे होते हुए आप मैदान जंग में उतरेंगी तो कयामत के दिन खुदा को क्या जवाब देंगे? मैं सिद्धि हिलाल और मेरा बेटा सिद्धि वाहवा कसम लेते हैं कि शिवाजी महाराज को छुड़ा के लाएंगे. आल्या पावलाने राजे यांच्याकडे रवाना होतो. पल दो पल में राजे को छुड़ाते हैं और आपके सामने हाजिर होते हैं. नेतोजींचा वेढा फोडण्याचा प्रयत्न सिद्धी हिलालच्या आर्त आक्रोशात फिरून गेला. नाईक, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. काय खबर? राज, आपल्याला लग्नाला जायचंय. लग्नाला? नाईक, काय बोलताय आपण? अहो बाजी, तुमच्या ध्यानात नाही आलं वाटतं. थांबा, थोडं इसकटूनच सांगतो. ए गाड्या हो यार.
चला तुम्ही लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला. माझी काका नीट ऐका तुम्ही, हो कान देऊनी ऐका. हाय मसाईच पठार, उघडा हाय मसाईच पठार. तर दोन प्रहाराला सिद्धी मसूद सरदार, तर दोन प्रहाराला सिद्धी मसूद सरदार. नको गडबड नको घाई, नको गडबड नको घाई. साला चुकून ठाई ठाई, साला चुकून ठाई ठाई. गोड खिंडीच लागल दार, गोड खिंडीच लागल दार. मोर पांढऱ्या पाण्याचं झर, मोर पांढऱ्या पाण्याचं झर. खिशा गर्दी दोन्ही चार कोसावर दूर, चार कोसावर दूर. लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला. पालखीत बसायची. आमच्या सभेत चल. राज, शिवा, आम्ही सांगतोय आमच्या सभेत चल. लहान तोंडी मोठा घास घेतो, पण माझं भाग्य किती बघता, माझ्या आई बापाची पुण्य आहे किती बघता. राज, ही तुमची कापडं जेव्हा माझ्या अंगाला लागली ना, तेव्हाच यो शिवा मेला. आता उरलाय तो तुमचा आत्मा आहे फकस्त. राज, तुमच्या ध्यानात येत नाही, पण मला स्वर्गाचं दर दिसतंय. हो, अजून काय पाहिजे माणसाला. लोक माणूस आयुष्यभर कसा कसा जगला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक